हे खरोखर अत्यंत विचारपूर्वक असा हा जाहीरनामा हा समोर आलेला आहे आणि यामध्ये जर आपण बारकाईने बघितली तर 5 कामं पक्का वादा आणि 3 कामं आणखी जादा हा जो प्रकार आहे आणि यामध्ये काही इनोव्हेटिव्ह ज्या संकल्पना आहेत, विशेषतः आरोग्याच्या बाबतीतली संकल्पना असेल किंवा PMPML आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची जी संकल्पना असेल त्यासाठीची व्यवस्थित तरतूद करून या इतर घोषणा ज्या काही पुण्यात ऐकायला येतात त्यामधली वास्तवदर्शी जी आज तुम्हाला हमीपत्र जे बघायला मिळालं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं बघायला मिळालं. त्यामुळे या जाहीरनाम्याविषयी खरोखर समाधान आहे आणि हे हमीपत्र आहे, हा जाहीरनामा नाही, हे हमीपत्र आहे. आणि स्वतः जेव्हा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एखाद्या गोष्टीची हमी घेतात तर ती तडीच नेतात असा पुणेकरांना विश्वास आहे. 1.5 कोटी 2 कोटी 1 कोटीपर्यंत EMI कडून फ्लॅट घ्यायचे आणि त्यानंतर टँकरसाठी सोसायटीचा केवढा खर्च होतो ही गोष्ट बघायची, तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकायचं. या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी ही जी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती हा एक पुणे महानगरपालिकेचा विषय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची जी हजारो कोटींची उड्डाणं आहेत ही थांबवण्यासाठी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आज ही निवडणूक एकत्र लढवतो. कारण एकत्र होणार याच्या चर्चेत होईल लवकर. मला असं वाटतं टू अर्ली टू कमेंट आणि स्वतः ताई आहेत दादा आहेत त्यांना हा प्रश्न विचारायला जास्त सोयीचा राहील.